नमस्कार. विराज रेसिपीमध्ये आज आपण पनीर रोल बनवतोय. अगदी स्ट्रीट स्टाईल हे पनीर रोल आज आपण बनवणार आहोत. हे पनीर रोल कसे बनवायचे चला बघूयात. सर्वात आधी मैदा भिजवून घेऊ. त्यासाठी हा 1 बाउल मैदा इथे घेतलेला आहे. मैदा छान चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं मीठ आणि 1 चमचा तेल टाकून घेऊ. हे तेल आणि मीठ आधी या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून हा मैदा आपण भिजवून घेऊ. मैदा भिजवायला थोडं कोमट पाणी इथे घेतलेलं आहे. थोडं पाणी टाकून हा मैदा आपण भिजवून घेऊ. थोडं पाणी घालून हा मैदा मी इथे भिजवून घेतलेला आहे. खूप कडक किंवा खूप सॉफ्ट न भिजवता इतका सॉफ्ट हा मैदा इथे भिजवायचा आहे. त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ हा सेट व्हायला ठेवून देऊ. पनीर रोलसाठी स्टफिंग बनवायला पॅन मध्ये आधी तेल टाकून घेऊ. त्यामध्ये लांब चिरलेला कांदा, 1 मिनिट हा कांदा आधी शिजवून घेऊ. हिरवी मिरची, लांब चिरलेली शिमला मिरची, पत्ताकोबी आणि गाजर, सगळ्या भाज्या मी इथे लांबच चिरून घेतलेल्या आहे. भाज्या नेमक्या कशा चिरायच्या त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिरून घेऊ शकता. 2 ते 3 मिनिटे ह्या भाज्या आपण शिजवून घेऊ. रोलसाठी स्टफिंग बनवत असताना भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहे, तर फक्त त्याला थोडा क्रंच यावा यासाठी या भाज्या आपण शिजवून घेऊ. त्यामध्ये पनीरचे क्यूब्स, पनीर सुद्धा मी इथे लांबच चिरून घेतलेलं आहे. टेस्टसाठी यामध्ये 1 चमचा टोमॅटो आणि लसूणची चटणी. ही चटणी कशी बनवायची याची रेसिपी तुम्हाला खाली देत आहे, तुम्ही बघू शकता. ही चटणी जर तुमच्याकडे नसेल तर टोमॅटो सॉस आणि चिली सॉस टाकला तरीही चालेल किंवा शेजवान सॉस टाकला तरीही चालेल. एकदा मिक्स करून घेऊ. या चटणी सोबतच जर टोमॅटो सॉस सुद्धा हवा असेल तर तो सुद्धा टाकून घेऊ शकता. अगदी थोडा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस. यामध्ये जर तुम्हाला हळद, लाल तिखट टाकायची असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता, पण ऑप्शनल आहे, नाही टाकली तरीही चालेल. सर्वात लास्ट यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि अगदी थोडा ब्लॅक पेपर पावडर. स्टफिंग मध्ये कुठले साहित्य टाकायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता. आपलं स्टफिंग इथं बनवून तयार आहे. गॅस आपण बंद करून देऊ. त्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. 15 मिनिटानंतर आपला मैदा इथं व्यवस्थित सेट झालेला आहे. पुन्हा हा थोडा मळून घेऊ. त्याचा एक गोळा बनवून घेऊ. त्याची आपल्याला पोळी लाटायची आहे. पिठाचा एक गोळा घेऊन त्याची आपण पोळी लाटून घेऊ. रोल बनवायला पराठा तुम्ही साधा बनवला तरी चालेल, पण आज आपण इथे लच्छा पराठा बनवतोय. हा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे. त्यावर थोडं तेल टाकून घेऊ. याला आधी मधून कट करून घेऊ आणि या प्रकारे फोल्ड करत न्यायचं. लच्छा पराठा यापेक्षा वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवता येते. त्याची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. या प्रकारे फोल्ड केल्यानंतर त्याला या प्रकारे प्रेस करून घ्यायचं आणि आपला एक गोळा बनवून घ्यायचा. पुन्हा आपण याची एक पोळी लाटून घेऊ. रोल बनवायला तुम्हाला जर लच्छा पराठा बनवायचा नसेल तर तुम्ही प्लेन पराठा सुद्धा बनवू शकता. पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे. पराठा आपण शिजवून घेऊ. तवा मी इथे आधीच गरम व्हायला ठेवलेला होता. त्यावर आपला पराठा टाकून घेऊ. पराठा एका बाजूने थोडा शिजवून घेतल्यानंतर तो पलटवून घेऊ. दोन्ही बाजूने आधी थोडा शिजवून मग त्यावर आपण तेल टाकून घेऊ. रोल बनवायला हा पराठा इथे बनवून तयार आहे. बनवून घेतलेला हा पराठा प्लेट मध्ये काढून घेऊ आणि याच प्रकारे पुन्हा एक पराठा बनवून घेऊ. पराठ्यावर आधी आपण टोमॅटो आणि लसूणची चटणी लावून घेऊ. याऐवजी तुम्ही शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉस लावला तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर थोडा मेयोनीज सॉस पूर्ण पराठ्याला हे आपण लावून घेऊ. या पराठ्याला तुम्ही ग्रीन चटणी सुद्धा लावू शकता. बनवून घेतलेलं स्टफिंग या रोल मध्ये टाकून घेऊ.
त्यावर काही व्हेजेस टाकून घेऊ. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घ्या. गाजर, कांदा आणि पत्ताकोबी. त्यावर थोडा टोमॅटो सॉस. याचा आपण रोल बनवून घेऊ. त्यासाठी आधी खालच्या बाजूने या प्रकारे प्रेस करून घ्यायचं, ज्यामुळे त्यातलं स्टफिंग जे आहे ते बाहेर येत नाही. आधी या बाजूने आणि मग त्याला या प्रकारे फोल्ड करून घेऊ. या प्रकारे टिश्यू पेपरमध्ये हा रोल पॅक करून घेऊ, ज्यामुळे रोल सुटत नाही. हे रोल रॅप करायला तुम्ही टिश्यू पेपर किंवा बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता. आपले पनीर रोल इथे बनवून तयार आहे. आजची आपली ही पनीर रोलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.